राज्यातील प्रत्येक महिलांना मिळणार ₹500 आताच्या आद्या पहा. महाराष्ट्रातील महिलांसाठी शासन सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत विषय ठरला आहे. या योजनेअंतर्गत 2.74 कोटी महिलांना आर्थिक मदत मिळत असून त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना मिळत आहे. मात्र अलीकडे शासन या योजनेचे काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत, ज्याच्यामुळे विशेषतः शेतकरी कुटुंबातील महिलांना त्याचा परिणाम जाणवणार आहे. या लेखात आपण या योजनेची संपूर्ण माहिती, नवीन बदल आणि त्याचे परिणाम याविस्तार जाणून घेऊया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारने माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू केलेली महत्त्वाकांक्षी योजना आहे. ही योजना 1 जुलै 2023 पासून कार्य करण्यात आली आहे. योजनेचे मुख्य उद्देश राज्यातील महिलांना आर्थिक सक्षमीकरण आणि त्याच्या आर्थिक स्वावलंबनाकडे नेणे हा आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिना ₹1,500 आर्थिक सहाय्याने थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. या रकमेचे वापर महिला आपल्या दैनंदिन गरजा, मुलींचे शिक्षण, योग्य किंवा छोटे उद्योग सुरू करण्यास सुरू करू शकतात. सरकार ही योजना विशेषतः ग्रामीण भागातील आणि दुर्लभ घटकांना महिलांच्या करून राबवली आहे. योजनेचा सुरू झालेल्या आजपर्यंत ₹2.74 कोटी आर्थिक मदत या सहाय्याने नोंदवली गेली आहे. सरकारच्या आकलनानुसार सध्या 2.58 कोटी महिला या योजनेचा प्रत्यक्ष लाभ घेत आहे. योजनेची सुरुवात काळात अर्थ प्रकल्प अत्यंत सोपी ठेवण्यात आली होती, ज्याच्यामुळे मोठ्या संख्येने महिलांचा या सहभागी होता. या योजनेमुळे विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक मदत मिळेल, त्यांचा जीवन विमा सुधारला जाईल. अनेक महिलांचा निश्चित वापरला ते शिक्षण, योग्य किंवा स्वतःचे लघु उद्योग सुरू करण्यासाठी कारण आहेत. त्यामुळे महिलांना आर्थिक स्वावलंबी चालवला मिळणार आहे. अलीकडे राज्यातील सरकारने या योजनेत एक महत्त्वाकांक्षी बदल केला आहे, जे प्रभाव विशेषतः शेतकरी कुटुंबातील महिलांना होणार आहे. नवीन नियमानुसार जे महिला लाभार्थी शेतकरी संबंधित निधी योजनेचा लाभ घेत आहेत, त्या पुढील ₹1,500 ऐवजी फक्त ₹500 मिळणार आहेत. म्हणजे त्या महिलांना ₹1,000ची खपवत सहन करावी लागणार आहे. सरकार ही नियम एकच वेळी 2 योजनेचा लाभ घेण्यासाठी मर्यादित आणण्यासाठी घेतला आहे. सरकार मते एकच व्यक्तीला एकाच वेळी फक्त एकच व्यावसायिक लाभार्थी योजनेचा लाभ घेऊ असावी, ज्याच्यामुळे जे शेतकरी कुटुंबातील महिला शेतकरी सन्मान निधी योजनेतून आर्थिक लाभ घेत आहे, त्यांना माझी लाडकी बहीण योजनेचा संपूर्ण लाभ न मिळण्याची निर्णय घेतला आहे. शेतकरी सन्मान निधी ही एक केंद्र आणि राज्य सरकारची संयुक्त योजना आहे. या केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि राज्य सरकारची नमो शेतकरी सन्मान निधी योजना समावेश आहे. या दोन्ही योजनेमधून माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण ₹12,000 मिळतात. सध्या महाराष्ट्रातील 93.26 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेत आहेत. अंदाजे 19 लाख महिला शेतकऱ्यांचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत दर महिना शेतकऱ्यांना एकूण ₹1,865 कोटी मदत वितरण केली जाते. या निधी वापर शेतकऱ्यांना बियाणे, खते, औषधे आणि इतर शेतकरी खर्च करतात. नवीन नियमामुळे अंदाजे 19 लाख महिलांना शेतकरी आर्थिक फटका बसणार आहे. या महिलांना पुढील माझी लाडकी बहीण योजनेतून फक्त ₹500 मिळणार असल्याचे ₹1,000ची घट होणार आहेत. या आर्थिक फटका लहान आणि श्रीमंत शेतकरी कुटुंबांना अधिक जाणवणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील काही महिलांना याबाबत आधीच तक्रार नोंदवली आहेत. त्यांच्या महाआयुक्तांनुसार त्यांना मागील वेळी ₹1,500 ऐवजी फक्त ₹500 मिळाले. मात्र महिला व बालविकास अधिकारी यांना याबाबत अधिक तपास करण्याचे आश्वासन दिले आहे. अशाच इन्फॉर्मेशनसाठी अतुल इन्फॉर्मेशन चॅनलला सबस्क्राईब करा.